धनुराशीच्या जातकांना ग्रहस्थितीचा प्रभाव, संवाद, प्रवास आणि नवीन संधी यांच्याशी संबंधित दिसून येईल. सूर्य शनी यांचा तृतीय भाव सक्रिय होत असल्यामुळे पारंपरिक भारतीय ज्योतिषानुसार हा भाव धैर्य, संवाद कौशल्य आणि प्रयत्न ह्याच्याशी संबंधित मानला जातो. सूर्य शनी योगामुळे मेहनत वाढू शकते, पण त्यातूनच अनुभव आणि आत्मविश्वासही वाढणार आहे. गुरु तुमच्या राशीचा स्वामी असल्यामुळे त्याची अनुकूल दृष्टी तुमच्या निर्णय क्षमतेला बळ देईल. चंद्राच्या आठवड्यातील प्रवास काही वेळा मनात अस्थिरता निर्माण करू शकतो, पण योग्य नियोजन केल्यास परिस्थिती तुमच्या नियंत्रणात राहील. नोकरी करणाऱ्या धनुराशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. काही लोकांना प्रशिक्षण, प्रवास किंवा नवीन प्रकल्पामध्ये सहभागी होण्याची संधी मिळू शकते. संवाद कौशल्य उत्तम राहील. आठवड्यात विशेष महत्त्वाचे ठरेल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या प्रयत्नांची योग्य दखल घेऊ शकतात. मात्र कामात कुठलाही निर्णय घेताना घाई करू नका. सर्व बाबी विचारपूर्वक हाताळा. व्यावसायिकांसाठी आठवडा संपर्क वाढवण्याचा असून नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्याचा आहे. व्यापारी वर्गाला नवीन ग्राहक किंवा बाजारपेठ मिळण्याच्या नवीन संधी उपलब्ध होतील. विशेषतः मार्केटिंग, शिक्षण, सल्लागार किंवा सेवा क्षेत्रात काम करणाऱ्यांना चांगला प्रतिसाद मिळू शकतो. भागीदारीत काम करणाऱ्यांनी व्यवहार स्पष्ट ठेवणे आवश्यक आहे. आठवड्याच्या शेवटी एखादा छोटा पण महत्त्वाचा व्यावसायिक लाभ तुम्हाला मिळू शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात उत्साह वाढवणारा असून नवीन विषय शिकण्याची उत्सुकता वाढेल. स्पर्धा परीक्षा किंवा उच्च शिक्षणाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले मार्गदर्शन या आठवड्यात मिळू शकते. अभ्यासात सातत्य ठेवा. वेळेचे योग्य नियोजन करा. काही विद्यार्थ्यांना प्रवास किंवा शैक्षणिक उपक्रमांमधून नवीन अनुभव मिळू शकतात. वैवाहिक जीवनामध्ये समजूतदारपणा आणि सहकार्य महत्त्वाचे असून जोडीदारासोबत काही विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्याची वेळ किंवा संधी या आठवड्यात तुम्हाला मिळू शकते. लहान सहान मतभेद शांतपणे सोडवण्याचा प्रयत्न करा. प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी हा आठवडा नात्यातील विश्वास आणि संवाद वाढवणारा असून एकत्र वेळ घालवल्यास नात्यातील जवळीक अधिक वाढेल. आर्थिक बाबतीत हा आठवडा स्थिर असून नियमित उत्पन्न कायम राहील, पण काही लहान खर्च वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. काही लोकांना नवीन कामातून अतिरिक्त उत्पन्न ह्या आठवड्यात मिळू शकते. गुंतवणूक करताना दीर्घकालीन विचार करणं आवश्यक असून त्यामध्येच तुमचा लाभ आहे. आरोग्याच्या दृष्टीने धनुराशीच्या जातकांना या आठवड्यात तुमची ऊर्जा चांगली राहणार आहे, पण कामाचा ताण आणि प्रवासामुळे थोडासा थकवा जाणवू शकतो. नियमित व्यायाम करा. संतुलित आहार घ्या. त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. मानसिक शांततेसाठी ध्यान व योग करणं आवश्यक असून पुरेशी झोप घेतल्यास शरीर आणि मन दोन्ही संतुलित राहील. धनुराशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 9. शुभ रंग आहे पिवळा व केशरी. शुभवार आहे गुरुवार. शुभ दिनांक आहे 9 व 13 मार्च. व धनुराशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय, गुरुग्रहाची अनुकूलता प्राप्त करून घेण्यासाठी येत्या गुरुवारी विष्णू मंदिरात जाऊन किंवा दत्त मंदिरात जाऊन 21 पिवळी फुले भगवान दत्तात्रयांना अर्पण करा आणि ओम गुरवे नमः या मंत्राचा 108 वेळेला जप करा. तसेच गरजूंना पिवळे अन्नधान्य जसे की हरभरा डाळ, हळद यासारख्या वस्तू यथाशक्ती दान केल्यास भाग्यवृद्धी आणि मानसिक समाधान मिळवण्यात तुम्ही यशस्वी ठराल.